लातूरात सध्या नागरिकांमध्ये घबराट आहे. निलंग्या तालुक्यातील नागरिकांमध्ये. याचं कारण असं आहे की इथे जमिनीतून काळपट द्रव्य बाहेर येत आहे आणि हे द्रव्य पाहून लातूरकरांमध्ये, निलंग्यातील खास करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा लाव्हा असावा अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. प्रशासनातील अधिकारी त्याची तपासणी करण्यासाठी आले आहेत. तर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे तपासणी करण्यास प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. हा जो भाग आहे लातूर, उस्मानाबाद आणि हा भाग हे अर्थक्वेक आयडेंटिफाईड एरिया झोन आहे. तेव्हा आम्ही शासनाकडं पण GSDच्या डिपार्टमेंटकडं याची तपासणी करण्यासाठी सांगितलं आहे. कलेक्टर महोदयांना ह्या बाबतीत माहिती दिलेली आहे. त्यांचेही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन भेटी देऊन आले. ते जे द्रव्य त्या ठिकाणी पाण्याचं आणि ते टेस्ट करण्याला सांगितले. तेवढा विषय आमच्याकडनं झालेला आहे. तशाच प्रकारचा द्रवपदार्थ बीड जिल्ह्यामध्ये पण एका ठिकाणी आढळलेला होता. त्याचं ज्यावेळेस संशोधन केलं तर असं निदर्शनास आलं की वरून जाणाऱ्या हाय टेन्शन विद्युत लाईन्स तुटल्यामुळं किंवा त्याचं करंट जमिनीपर्यंत पोहोचल्यामुळं मातीला तशा प्रकारचं स्वरूप आलेलं होतं. कदाचित तसाच हा प्रकार असू शकतो. आम्ही GSD तर्फे याची तपासणी करणार आहे. त्यांच्याकडे याचे नमुने पाठवलेले आहेत. पूर्ण आम्हाला आमच्या म्हणजे जे काही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीने आम्हाला जो काही अभ्यास आहे लावा रसाचा, आम्हाला त्या लावा रसासारखा समकक्ष वाटतो आम्हाला की लावा रसच आहे का. पाण्याचं दुर्भिक्ष्य, पाणी खूप खोल गेलंय, त्याच्यामुळे उष्णता वाढली असेल आणि तो निघत आहे असं आम्हाला वाटतंय.